बातम्या सविस्तर पाहूया। भारतीय राजकारणात आता रोहित शर्माची एंट्री झाली आहे। नाही, रोहित शर्मा राजकीय इनिंग वगैरे सुरू करत नाहीये, तर त्याच्या फिटनेसवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगली जुंपली आहे। काँग्रेस प्रवक्त्या डॉक्टर शमा मोहम्मद यांनी रोहितवर एक ट्विट केलं आणि त्यावरून राजकारणासह क्रीडा विश्वातही संतापाची लाट उसळली आहे। पाहूया नेमकं काय झालंय। Siraj bluffed him. Littenberg bluffed himself as well, stepping out and looking to go over mid-off. रोहित शर्मा हा एक खेळाडू म्हणून जाड आहे, त्याला वजन कमी करण्याची गरज आहे आणि हो अर्थातच तो भारताचा आत्तापर्यंतचा अप्रभावशाली कर्णधार आहे। ही गरळ ओकलीये ती काँग्रेस प्रवक्त्या डॉक्टर शमा मोहम्मद यांनी। त्यांना रोहित शर्माचं जाड असणं भलतंच खुपलंय, पण सवाल हा आहे, आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं। आता डॉक्टर शमा मोहम्मद यांनी रोहितवर निशाणा का साधला हे काही कळलं नाही। त्याच्या जाडपणावरून त्यांनी त्याच्या फिटनेसचा निकाल देऊन टाकला। त्यांच्या या विधानावरून भाजपनं जोरदार टीका केली आहे। रोहित शर्मा जी की कैप्टनसी पर और ट्रैक रिकॉर्ड पर वो सवाल उठा रहे हैं जो राहुल गांधी की कैप्टनसी में 90 चुनाव आ रहे हैं, जिनकी कैप्टनसी में उनको दिल्ली में 6 बार डक मिला है। अपने डक को संभालो, अपने कैप्टन को संभालो। तर क्रिकेट जगतातूनही शमा यांच्या या विधानावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्यात। रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतलाय। माजी क्रिकेटपटूंनीही शमा यांना चांगलंच फटकारलंय। ये बहुत ही गलत बयान है मेरे हिसाब से लग रहा है, क्योंकि देखिए अगर रोहित शर्मा के बारे में जो उन्होंने कहा फैट है, बहुत गलत बात है, क्योंकि अगर वो फैट होता तो जिस तरह से फील्डिंग कर रहा है, जिस तरह से बल्लेबाजी कर रहा है, आपने देखा होगा कि अभी फिलहाल उसने 100 रन की भी पारी खेली थी। हालांकि देखिए अगर रोहित चाहेंगे तो हर मैच में 100 रन की पारी खेल सकते हैं, बट उसको अपने टीम के लिए कुछ करके देना है, क्योंकि जब तो बैटिंग में आता है तब पहले 10 ओवर का वो एडवांटेज लेना चाहता है। और आपको पता है कि शुरू में हमारा स्कोर अच्छा ही होता है, नहीं पहले 10 ओवर में हम लोग 70-80 रन करते हैं, तो एक प्लेटफॉर्म क्रिएट हो जाता है और उसकी वजह से आने वाले बल्लेबाज को बहुत इजी हो जाता है। तो जिस तरह से बल्लेबाजी कर रहा है तो वो तो गलत बयान है, मैं यही कहूंगा। ये मोहतरमा है कौन, पहले तो ये बताइए। आपने इतनी उनको फुटेज दे दी, इतनी लाइमलाइट दे दी, मैं तो जानता नहीं कौन है। और अगर किसी पार्टी की स्पोक्स पर्सन है तो उनको थोड़ा तो अपनी जो दिया प्लेटफॉर्म उसकी मर्यादा तो रखनी चाहिए ना, क्योंकि तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही शमा यांच्यावर टीका केली आहे। शमा यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे। Does she know what cricket is? Does she know how to play cricket? See, all these players are legends. They represent our country. To get that Indian logo on your T-shirt is not an easy thing. To become a politician could be an easy thing, but to become a player or to represent the country is not an easy thing. So I feel the political leaders should talk about politics, not about sports. I totally, I'm totally against that statement. I'm also a fan of Rohit Sharma and every Indian player who is playing for our country. So such kind of statements should be avoided, and she has to officially say sorry to whole of India. That is what I want to say here. अशी चहू बाजूने टीका झाल्यानंतर शमा यांनी त्यांची वादग्रस्त पोस्ट काढून टाकली। तसंच आपल्याला रोहितचा अपमान करायचा नव्हता अशीही सारवासारव केली आहे। तर काँग्रेसनंही ही शमा यांची वैयक्तिक भूमिका आहे, काँग्रेस पक्षाचा याच्याशी संबंध नाही असं स्पष्टीकरण दिलंय। It was just a generic tweet about a fitness of a sports person. It is not body shaming. It's about the fitness of a sports person. I always believe a sports person has to be fit. So I felt he's a bit overweight and I just tweeted on that. And I've been attacked for no reason, And when I compared him to the other captains, previous captains like Dhoni, or for that matter, Ganguly, Dravid, Tendulkar, Kapil Dev. So I put in and Virat. I put in a statement because I found him, I have the right, it's a democracy. What is wrong in saying? Let's not forget how Virat Kohli was attacked when he supported his teammate Mohammad Shami, when they lost against Pakistan, and most of these bucks over here started, attacking Mohammad Shami, and Virat, being a captain, a good captain, stood by his teammate. Virat Kohli, whenever there is a youngster who catches a ball in a match,
he goes and hugs him. He leads from the front. He scores runs. You know, he's a captain of the team. And also, let's understand, he always compliments the other person. When there is a opponent who does well, Virat Kohli compliments them, you know. So that is what you have to understand. So I just spoke in a generic manner. And I fail to understand in democracy, we don't have the right to speak in such a manner. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करतोय. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचं लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहे. रोहित शर्मा आणि टीमचं सर्वत्र कौतुक होतंय. आता रोहितला जाड म्हणणाऱ्या शमांना त्याची कारकीर्द समजावून सांगूया. रोहितनं आतापर्यंत 67 टेस्ट मॅचेस खेळलेल्या आहेत. त्यामध्ये त्याचे रन आहे 4301, 12 शतकं आणि 18 अर्धशतकं त्यानं फटकावलेली आहेत. 212 हा त्याचा आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर आहे. तर टेस्टमधला त्याचा स्ट्राईक रेट आहे 57. 271 वन डे मधून त्यानं 11,064 रन्स केलेले आहेत. 32 शतकं आणि 57 अर्धशतकं त्यानं झळकावली आहेत. 264 या त्याच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा आहेत. वन डे मधला त्याचा स्ट्राईक रेट आहे 92.8. रोहितने 159 T20 मॅचेसमधून 4,231 रन्स केलेले आहेत. 5 शतकं आणि 32 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. T20 मध्ये त्याचा सर्वाधिक स्कोर आहे 121 नाबाद. स्ट्राईक रेट आहे 140. तर त्याला जाड म्हणताना त्याची चपळाई काही शमा यांना दिसली नाही. तीही त्यांना आकड्यांमधून दाखवूया. रोहितनं टेस्ट मॅचमध्ये 68 कॅच घेतलेत, 1 रनआउट केलाय. वन डे मॅचेसमध्ये 96 कॅचेस घेतलेले आहेत, 16 जणांना रनआउट केलाय. तर T20 मध्ये 65 कॅच घेतलेले आहेत आणि 5 वेळा रनआउट केलेला आहे. आणि आता तो अप्रभावशाली कर्णधार आहे असं म्हणणाऱ्या शमा यांनी त्याची कर्णधार पदाची कारकीर्दही पाहावी. रोहित शर्मानं कर्णधार म्हणून सर्व फॉर्मॅटमध्ये 139 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आणि त्यातील 100 सामने जिंकलेत. थोडक्यात कर्णधार म्हणून खेळलेल्या सामन्यांमध्ये त्यानं 71% सामने भारताला जिंकून दिलेत. तरीही काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर शमा मोहम्मद यांनी रोहितच्या वाढलेल्या वजनावर टिप्पणी करत त्याला लठ्ठ म्हटलं. इथंच त्या थांबल्या नाहीत तर त्याला अप्रभावशाली कर्णधारही म्हटलं. आता मुळात शमा यांचा आणि क्रिकेटचा संबंध काय असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नक्की आहे. मात्र हे मत व्यक्त करताना ते तारतम्य बाळगून करायला हवं ना. उचलली जीभ लावली टाळ्याला असं कसं करून चालेल. तेही जेव्हा शमा या एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रवक्त्या असताना. चांगली कामगिरी करणाऱ्यावर, देशाला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्यावरही अशी हीन टीका करणं म्हणजे मत मांडण्याचा अधिकार नव्हे, तर हे केवळ अज्ञान आहे असंच म्हणावं लागेल. प्रत्येक क्रिकेट चाहत्यालाच नव्हे तर भारतीयाला देखील रोहितच्या आजवरच्या कामगिरीबद्दल अभिमानच आहे. तेव्हा शमाजी, तुम्हाला पुन्हा एकदा सांगावंसं वाटतंय, आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं.